तर या संपूर्ण कल्याणमधल्या मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यामधून त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। त्यात त्यांनी म्हटलंय की ज्या कुटुंबियांना मारहाण झाली त्या कुटुंबातली महिला, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का, असा सवाल खरं तर राज ठाकरेंनी विचारलाय। आता राज ठाकरेंनी आपल्या या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात। सस्नेह जय महाराष्ट्र। कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत जबर मारहाण केली। अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली। तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला। कालच्या प्रकरणानंतरही माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते। कल्याणच्या घटनेत कोणीतरी गुप्ता नावाचा माणूस होता। महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी गुप्तपणे राहत आहेत। मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात। बरं, असं पण नाही की महाराष्ट्राबाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत। आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच। पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची की नवी पिळावळ इथे काही वर्ष वळवळायला लागली आहे। ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे। मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही। कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलंय। यांना थोडीफार आमिष दाखवा की हे करतात मतदान आम्हाला। मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलंय आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत। मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो। अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच। लाडकी बहीणच्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रीपद महाराष्ट्राची उपभोगणार, परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार। तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ। हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं, तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये। हिंदुत्व आम्ही देखील पूजतो, परंतु हिंदूंना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसांच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लागणार नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे। मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका। मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं। बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी। राज ठाकरे। तर राज ठाकरेंनी ही सोशल मीडियावर केलेली पोस्ट आहे, ज्यातून त्यांनी कल्याणमधल्या त्या मुजोर अमराठी माणसांनी मराठी कुटुंबावर केलेल्या हल्ल्यावरती आपली सविस्तर भूमिका मांडली आहे। या पोस्टमधून त्यांनी एक प्रकारे आणि या पोस्टमधूनच त्यांनी महायुतीच्या सरकारला देवेंद्र फडणवीसांचेही कान टोचण्याचं संधी सोडली नाही। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।